यज्ञकुंड पेटवण्यापूर्वी कलश बसवला जायचा। त्या कलशामध्ये पाणी, सुपारी, धान्य, दुर्वा ठेवली जायची, कारण तो ऊर्जेचा केंद्रबिंदू मानला जायचा। ह्या यज्ञाच्या माध्यमातून देवता आमंत्रित करायच्या आणि त्यांचं आगमन झालं की त्यांचं स्थान हे कलशामधील पाणी असायचं। म्हणजेच घटस्थापना ही मुळात देवतांना स्थिर करण्याची प्रक्रिया होती। परंतु या सर्वांचा घराघरामध्ये घट बसवण्याशी संबंध तरी काय मंडळी, आणि घराघरांमध्ये घटस्थापना कशी सुरू झाली? मंडळी, पूर्वीचे वैदिक यज्ञ हे खूप मोठं कार्य होतं, त्याचबरोबर ते खूपच जास्त खर्चिक व समाज केंद्रित कार्य होतं आणि हे कार्य प्रत्येक घराघरात करणं शक्य नव्हतं। म्हणूनच नंतर गृहयज्ञ सुरू झाली। याच यज्ञांच्या जागी लहान स्वरूपातील पूजा सुरू झाली, ज्यात कलश हा केंद्रबिंदू राहिला। हळूहळू हा कलश म्हणजेच घट घराघरात आला आणि त्यातूनच जन्म झाला तो म्हणजेच आज आपण करत असलेल्या घटस्थापनेचा। घटस्थापनेत मातीमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, भात तसेच धने किंवा नाचणीची पेरणी करतात। ही पेरणी म्हणजेच लघुयज्ञ। वैदिक काळात अग्नीत आहुती देऊन समृद्धी मागितली जायची, तर घटस्थापनेत मातीमध्ये बी पेरून जीवनशक्तीची आहुती दिली जाते। ही बीजे हळूहळू अंकुरतात आणि नवरात्रीभर वाढतात। त्यातून आपल्याला मिळणारा संदेश एवढाच असतो की जिथे श्रम, श्रद्धा आणि संयम असेल तिथेच जीवन अंकुरेल।